श्रोते हो नमस्कार, मी अंकिता. या आषाढी वारी विशेष पॉडकास्टच्या पहिल्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आषाढ म्हणजे पावसाच्या सरी आणि पंढरीची वारी हे समीकरण सगळ्या मराठी मनांमध्ये पक्क बसलंय, अगदी वर्षानुवर्ष. दरवर्षी ठराविक वेळी डोईवर तुळशी वृंदावन, हातात टाळ, चिपळ्या, गळ्यात वीणा आणि तोंडाने रामकृष्ण हरी असा जयघोष करत पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांचा मेळा पावलं उचलतो तरी कोणत्या ओढीने? त्या सावळ्या विठुरायाच्या भेटीचा हा नाद लागतो तरी कसा? ही अनाम ओढ विठ्ठल भक्तांना पंढरीच्या दिशेने खेचतीये तरी किती काळापासून? सुरुवातीची वारी आणि आत्ता आपल्याला दिसणारी वारी यात बदल होत गेले का? कसे? कधीही वारीला न गेलेल्या पण एक ना एक दिवस जायचंच आहे असं म्हणणाऱ्या कितीतरी जणांना वारीचं आकर्षण का बरं वाटत राहतं? वारी नावाच्या या आनंद सोहळ्याबद्दल पडलेले असे अनेक प्रश्न आम्ही संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांना विचारले आणि त्यांनी आपल्या खास शैलीत दिलेली फार रंजक उत्तरं आकाशवाणीच्या आमच्या श्रोत्यांसाठी आम्ही घेऊन आलोय. पहिला प्रश्न हाच की वारी म्हणजे नेमकं काय आणि या अनोख्या परंपरेची सुरुवात नेमकी कशी झाली? यावर डॉक्टर सदानंद मोरे म्हणाले, पंढरपूरची वारी याचा अर्थ पंढरपूरच्या दैवताची वारी, आणि ते दैवत म्हणजे अर्थात श्री विठ्ठल. त्याचं दुसरं नाव पांडुरंग. म्हणजे एक तर गोष्ट उघड आहे की विठ्ठल पंढरपूरला आल्यानंतरच वारी सुरू झाली. तर असं आपण म्हणू शकतो की विठ्ठलाचा निर्देश तुम्हाला वेदांमध्ये सापडणार नाही, उपनिषदांमध्ये सापडणार नाही, तो पुराणांमध्ये सापडणार नाही, कुठल्या स्मृतिग्रंथामध्ये नाही, रामायणात नाही, महाभारतामध्ये नाही. त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे की विठ्ठल म्हणजे द्वारकेवरून पंढरपूरला आलेला श्रीकृष्ण. विठ्ठल हे तसं त्या अर्थाने वेगळं दैवत नाही. श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल. आणि ते कसं आलं इथे, तर पुंडलिक मुनी जे होते ते त्यांच्या आईवडिलांची सेवा करत होते. त्यांची ती सेवा पाहून श्रीकृष्ण परमात्मा त्याला भेटण्यासाठी म्हणून तिथे आला. तिथे येऊन त्यांनी पाहिलं प्रत्यक्षात आणखीन, म्हणजे समोरासमोर, आणि पुंडलिकाला विचारलं की तुला काय हवं आहे, मी तुला भेटायला आलेलो आहे, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. तर पुंडलिकराय असं म्हणाले की बाकी काही नको आहे मला, माझी ही आईवडिलांची सेवा करण्याचं काम सुरू आहे, कर्तव्याचा भाग आहे, प्रेमाचा भाग आहे, ते होईपर्यंत तू इथे उभा राहा. म्हणून त्यानं तिथे एक पडलेली वीट त्याच्या पुढे टाकली आणि सांगितलं की याच्यावरती उभा राहा. तर तुकोबारायांचा एक फार चांगला अभंग आहे की कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट पुढे भिरकावली वीट. म्हणजे कौतुकाने म्हणतात तुकाराम महाराज. आणि नुसता उभा नको राहू, तर तुझ्याकडे जे कोणी येतील ते कसे जरी असले, मूढ जन पापी जैसे तैसे उतरे कासे लावणी, त्यांचा तू उद्धार कर. नामा म्हणे वर दिदला नारायणे विठ्ठल दर्शने मुक्त होते. आणि तो वर दिला परमात्म्याने आणि तेव्हापासून तो उभा आहे. आणि त्याला 28 युगं झाली. आणि आल्यानंतर हळूहळू सगळीकडे ते पसरतं ना आपोआप की एक वेगळं दैवत या ठिकाणी आलेलं आहे, ते श्रीकृष्ण आहे. मग आता प्रश्न असा निर्माण झाला की मग त्याची उपासना कशी करायची? कारण कुठल्याही संप्रदायामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, दैवत असतं आणि दैवताची एक उपासना पद्धती असते. तर वारी ही पंढरपूरच्या देवाची म्हणजे विठ्ठलाची उपासना पद्धती आहे. आणि ते त्याचं वेगळेपण आहे. वारी म्हणजे काय की विशिष्ट दिवशी नियमितपणाने पंढरपूरला जाणं. पण फक्त एवढंच नव्हे, ते जाताना एकट्याने न जाता, कारण वारकरी संप्रदाय हा पहिल्यापासून समूहलक्षी संप्रदाय आहे. वारीला लोक जातात म्हणजे काय करतात की एकत्रितरित्या एक समूहाने जातात. आणि अशा पद्धतीने जाणाऱ्या समूहाला नाव आहे दिंडी. दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा पंढरपूरला जाणारा एक समूह आहे. मग त्याचं एक ऑर्गनायझेशन आहे. तो कसा त्यांनी जावं, तर जाताना ते असे लोक एकत्र असतात आणि ते गप्प राहून जात नाहीत. म्हणजे तर ते जाताना नाचत गात खेळत अशा प्रकारे जातात. आणि अर्थात त्यासाठी मग जे गरजेचं आहे, म्हणजे आता गायचं म्हटल्यानंतर, नाचायचं म्हटल्यानंतर स्वर लागतो, ताल लागतो. तर त्या ठिकाणी ते स्वर धरण्यासाठी त्यांच्याकडे वीणा नावाचं एक वाद्य असतं. आणि दिंडी या शब्दाचा दुसरा अर्थ वीणा असा सुद्धा होतो. सोपेवर मग आम्हा सांगितलेले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, म्हणजे टाळ आणि विना हे हातामध्ये घेतलं आणि ते नाचत जाऊ याच्या गावारे खिळया सुख देईल विसावारे. परत तुकाराम महाराजांचा अभंग. नाचत ते पंढरपूरला जातात, गात जातात. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठली. दुसऱ्या तिकडे काही मागायचं नाही, तिथं काही कोणी नवस बोलत नाही, काय नाही.
हा तो वारीचा थाट असतो. आणि वारी ही अशा प्रकारे विठ्ठलाच्या उपासनेची पद्धत आहे. मृदुंग असतो त्या तालासाठी आणि विणेकरी एकच असतो संपूर्ण दिंडीचा. म्हणजे दिंडीमध्ये कितीही लोक असू शकतात, पण विणा तो नेतृत्व करतो, त्याचं संचलन करतो त्या सगळ्या याचं. म्हणजे कोणता अभंग म्हणायचा, कुणी म्हणायचा, चला पुढे वगैरे वगैरे, या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स विणेकराच्या असतात. पखवाजवाला जो असतो तो ताल धरतो म्हणजे. आणि मग बाकीचे जे लोक असतात त्यांच्या हातामध्ये टाळ असते. आणि मग हे टाळ मृदुंग लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. आता इथे श्रुती म्हणजे परत विना. आता ब्रह्मरसाचं सेवन करत करत नाचत गात उड्या मारत खेळत ते लोक सगळे पंढरपूरला दिंडीने जातात. आणि अशा अनेक दिंड्या वेगवेगळ्या गावातून महाराष्ट्राच्या त्या साधारणपणे आषाढीच्या दरम्यान पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. आत्ताच डॉक्टर सदानंद मोरेंनी सांगितलं त्याप्रमाणे 13व्या शतकाच्या आसपास सुरू झालेली ही वारी गेल्या 600 वर्षांपेक्षा जास्त काळापासून नित्यनेमाने सुरू आहे. कित्येकांच्या पिढ्यानपिढ्या दरवर्षी मनोभावे वारीला जातात. प्रत्येक वर्षी कित्येक जण नव्याने पंढरीची वाट धरतात. आपल्यापैकी काही जण थोडंसं अंतर वारीसोबत चालतात आणि वारी अनुभवतात. यामागची प्रेरणा नक्की काय असते यावर डॉक्टर सदानंद मोरे सांगतात. नाही, ती आंतरिक प्रेरणा असते. त्यांना कुणी बोलवीत नाही. बरं, असंही नाही, काही काही देवता अशा असतात, तुम्हाला सांगतो, देवता अशा असतात की त्यांचं ठराविक जर कर्मकांड केलं नाही तर ते कोपतात. तशा प्रकारचं इथे काही नाही. इथं प्रलोभन नाही, इथं धाक नाही, इथं भीती नाही कशाची. लोक स्वयंप्रेरणेने मनापासून तिथे जातात. श्रोते हो, आषाढीची वारी याबद्दल आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक असेल, पण कार्तिकीची वारी मात्र तितकीशी परिचयाची नसते. याबद्दलही डॉक्टर मोरे यांना आम्ही विचारलं. ते म्हणाले, कसं आहे माहिती आहे का, की मुख्य वारी ही आषाढाची वारी आहे. आणि ती तुम्ही म्हणाल की आषाढातच का नेमकी, तर वारकरी संप्रदाय हा पहिल्यापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा संप्रदाय राहिला आहे. आता काय होतं की उन्हाळा असतो. उन्हाळ्यामध्ये शेतीची अगोदरची जी कामं असतात पेरणीपूर्वीची, ते सगळं व्यवस्थित करतात. आणि जमीन आता बी लावण्यासाठी, बी पेरण्यासाठी योग्य झाली म्हणून पावसाची वाट बघतात. पुरेसा पाऊस पडल्यानंतर तो थांबतो. त्याला आपण नंतर 2-4 दिवसात ती जी जमीन कोरडी होती किमान, तिला आपण वापसा म्हणतो. तर तो वापसा झाला की ही मंडळी पेरणी करतात. आणि पेरणी केल्यानंतर पंढरपूरला निघतात. ते बरोबर एकमेकाशी जोडलेले आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या वेळापत्रकाशी पेरणीच्या पिकाच्या कामाच्या जोडून घेतलेली ती वारी असते. त्यामुळं महाराष्ट्रातले बहुतेक शेतकरी आषाढीच्या वारीला म्हणून तिथे जास्त गर्दी असते. आता काय माहिती आहे का, की प्रदेशाप्रमाणे जर विचार केला आपण तर कोकणातल्या शेतीचं टाइम टेबल वेगळं असतं. म्हणजे ज्या वेळेला इथले वारकरी निघतात वारीला त्यावेळेला तिथे पाऊस असतो आणि भात लावणी चालू असते. त्यामुळे त्यांना ते परवडणार नाही. मग त्यांची आषाढी चुकली, ते कार्तिकी वारी ते पसंत करतात. पण ह्या 2 वाऱ्या मुख्य आहेत. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पंढरीराय. ह्या 2 वाऱ्या म्हणजे अगदी परमात्म्याने दोन काही सांगितलेल्या आहेत. पण तरीसुद्धा म्हणजे आणखीन 2 वाऱ्या त्यांच्यात जवळजवळ तुल्यमुळे, एक माघ महिन्यातली म्हणजे माघ शुद्ध एकादशी आणि दुसरी चैत्री, अशा ह्या 2 वाऱ्या, आणखीन 4 वाऱ्या साधारणपणे. मुख्य आषाढी, मग कार्तिकी, मग आणखीन या 2. आणि शिवाय एक वर्ग आहे वारकरी संप्रदायामध्ये जो प्रत्येक महिन्याला वारी करतो. त्यांना महिन्याची वारकरी असं, प्रत्येक महिन्याच्या एकादशीला ते पंढरपूरला असतात. श्रोते हो, 13व्या शतकापासून गेल्या 600 वर्षात राज्यकर्त्यांपासून ते समाज घटकांपर्यंत सगळ्याच वर्तुळांमध्ये मोठी स्थित्यंतरं झाली आहेत. या सगळ्याचा वारीवर काही परिणाम झाला का? त्यात काही महत्त्वाचे बदल झाले का? याबद्दल डॉक्टर मोरे म्हणतात. मी मला मगाशी सांगितले की पंढरपूरची वारी ही विठ्ठल दैवताची उपासना पद्धती आहे. त्यामुळं पुंडलिकाने विठ्ठलाला प्रतिष्ठित केल्यानंतर काही वर्षांनी ती वारी सुरू झाली. नेमकी कधी काही सांगता येत नाही. पण आपण हे नक्की म्हणू शकतो की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळाच्या अगोदरपासून वारीची परंपरा होती. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आजोबा हे वारकरी होते. तीच गोष्ट नामदेव महाराजांच्या बाबतीत सांगू शकतो आपण. इतकंच नव्हे तर तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज, त्यांचं नाव विश्वंभर बाबा. तर विश्वंभर बाबांच्या मातोश्री त्यांना सांगतात, म्हणजे महिपतीचे तुकाराम चरित्रात उल्लेख आहे की तुझ्या वडिलोवडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी. तुम्ही असं म्हणाल की वारकरी संप्रदायातलेच लोक आहेत, तुम्ही थर्ड पार्टी प्रमाण द्या काहीतरी. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या किंवा नामदेवरायांच्या अभंगांच्या अगोदर जो ग्रंथ महाराष्ट्रात निर्माण झाला त्याचं नाव लीळाचरित्र. चक्रधर स्वामींचं चरित्र आहे, ते महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक. त्याच्यात सुद्धा पंढरीचे उल्लेख आहेत, विठ्ठलाचे उल्लेख आहेत, दिंड्यांचे उल्लेख आहेत. त्यामुळं ही पूर्वीच्या काळापासून चालत आलेली वारी. म्हणजे कसं जातात लोक, तर दिंडीने जातात. तर या दिंड्यांचा उल्लेख तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात सापडेल, महानुभाव संप्रदायाच्या वाङ्मयात सापडेल. 13व्या शतकाच्या अगोदरपासूनची आहे. नेमकी किती याचं तुम्हाला नक्की प्रमाण मिळणार नाही. मग ही परंपरा पुढे अशीच चालू राहील.
म्हणजे अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्रात अल्लाउद्दीन खिल्जीची स्वारी आली आणि महाराष्ट्र जिंकला. त्याच्या खाली सुद्धा दक्षिणेत गेले, कर्नाटक, आंध्र वगैरे सगळं त्यांच्या ताब्यात गेलं आणि परकीय सत्तेचं राज्य सुरू झालं की ज्यांची संस्कृती वेगळी, ज्यांची भाषा वेगळी, ज्यांच्या चालीरीती, ज्यांचा धर्म, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या, राज्यपद्धती वेगळी, अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वारकऱ्यांनी महाराष्ट्रामधल्या पंढरपूरची ही वारी जतन करून ठेवली. आणि त्याच्यामुळे परिणाम काय झाला की तुमचा धर्म कायम राहिला, तुमची संस्कृती कायम राहिली, तुमची भाषा अबाधित राहिली. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे असं खूप चालू होतं, पुढे कित्येक वर्ष चालू राहिलं. मग मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला, त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज समकालीन, आणि तुकाराम महाराजांच्या पश्चात तुकाराम महाराजांचे मोठे चिरंजीव महादेवबुवा, त्यांच्याकडे ते देवस्थान वगैरे सगळा कारभार आला, वारीचा कारभार आला. आणि त्यांच्यानंतर तुकोबांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज, ते खूप कर्तबगार होते आणि प्रतिभा संपन्न होते. तोपर्यंत दिंड्यांनी जायचे लोक, आपापल्या दिंड्यात तिथं पंढरपूरला सगळ्या तुम्हाला दिसतील. तर दुसरा टप्पा असा महत्त्वाचा की त्या वारीला पालखीची जोड मिळाली. सुरुवातीच्या काळात पालखी नसायची वारीमध्ये. तुकोबांच्या वैकुंठगमनानंतर नारायण महाराजांच्या लक्षात जेव्हा आलं की आपण हे करू शकतो, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता आणि संभाजी महाराज राज्य करत होते. तर महाराष्ट्र बुडवण्यासाठी औरंगजेब प्रचंड सामर्थ्यानिशी महाराष्ट्रामध्ये उतरला. आता औरंगजेबाची मुक्काम इथे असताना, छावणी इथे असताना, लढाया सुरू असताना नारायण महाराजांनी दिंड्यांना पालखीची जोड दिली. म्हणजे दिंड्या त्यांच्या गावावरून निघायच्या की नाही. आता असं झालं की दिंड्यांनी देहूला यायचं उदाहरणार्थ. मग तिथे पालखीमध्ये नारायण महाराज काय करणार की तुकाराम महाराजांचं अस्तित्व सिम्बॉलिकली ते आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याबरोबरच पंढरपूरला चाललो आहे म्हणून त्यांच्या पादुका ठेवल्या आणि ती पालखी घेऊन ते आळंदीला गेले. तिथे ज्ञानेश्वर महाराजांची पादुका ठेवल्या आणि ही जोड पालखी अशा प्रकारे पंढरपूरला जायला लागली. असा तो काळ होता. पालखीत ठेवणे पादुका म्हणजे सगळ्यात उच्च बहुमान. पण पालखी नुसती पालखी येत नाही, तो सरंजाम असतो सगळा. मग त्याच्यात ती छत्री येते, मग त्याच्यात ती चौरी येते, तो सगळा इतमाम असतो. तर त्या पद्धतीने महाराष्ट्रामधल्या सरदार मंडळींनी, लक्षात घ्या, या वारीला पाठबळ दिलं. कुणी पालखी दिली, कुणी घोडे दिले, कुणी सगळं ते सामान ज्याला म्हणतो आपण, मी आत्ता सांगितलं राजेचिन्ह ज्याला म्हणतो, ते राजेच आहेत जणू काही, ते दिलं. आणि वैभवात अशा प्रकारे त्या पालखीची, आणि तो धामधुमीचा काळ आहे, 27 वर्षाचा काळ धामधुमीचा आहे. तर त्यावेळेला पालखीच्या बरोबर आता आमच्या देवस्थानमध्ये ज्या याद्या आहेत पालखीच्या सामानाच्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता पालखीचं सामान वाटलं तर पालखी येणार, त्याच्यामध्ये असणार पादुका असणार, पूजेची उपकरणं असणार, ज्ञानेश्वरीच्या पोथ्या असणार, गाथा असणार. पण त्याच्याशिवाय बंदुका, तलवारी, कधी काही होऊ शकतं ना, हे सुद्धा होतं. अशा वेळेला आणीबाणीच्या प्रसंगी महाराष्ट्रातल्या लोकांना एक आत्मिक बळ देण्याचं काम, मोराल म्हणतो आपण त्याला, ते वारकरी संप्रदायानं या वारीच्या, दिंडीच्या आणि पालखीच्या माध्यमातून दिलं. एकात्मतेची भावना निर्माण झाली आणि निश्चितपणे तिने महाराष्ट्राला औरंगजेबासारखं महासंकट परतवण्यासाठी काहीतरी एक योगदान केलं असं आपण नक्की म्हणू शकतो. हा पुढचा टप्पा. तर मग पुढे असं चालू राहिलं. मग परत औरंगजेब इथंच मेला 1707 मध्ये आणि मग सगळं निष्कंटक झालं. मग काही कोणाची भीती नाही, काय नाही, वगैरे वगैरे वगैरे. मग ती अव्याहतपणे पुढे चालू राहिली आणि नंतरच्या काळामध्ये 1818 मध्ये जे मराठ्यांचं राज्य होतं ते ब्रिटिशांनी जिंकलं आणि आणखीन वेगळी सत्ता आली. ती सत्ता असताना साधारणपणे 1832 मध्ये तिथे देवस्थानच्या मध्ये भावकीमध्ये काही कुरुबुर सुरू झाली, हक्कावरनं, मानपानावरनं. आणि मग त्याचा उपसर्ग इतरांना व्हायला लागला, की म्हणजे जे ज्यांचा देवशी संबंध नाही, जे बिचारे लांब लांबून येतात, दिंड्या कुठनं मराठवाड्यातनं, विदर्भातनं, अशा प्रकारच्या दिंड्या. मग त्यातल्या काही लोकांना असं वाटलं की बाबा यांच्यात आपण पडायला नको, आपण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एक वेगळी नेऊ. म्हणून तेव्हापासून शिंद्यांचे सरदार होते हैबतबाबा आरफळकर ग्वाल्हेरचे, त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी माऊलींचा पालखी सोहळा वेगळा केला. तेव्हा मग अशा प्रकारे तिकडनं ज्ञानोबांची पालखी, इकडनं तुकोबांची पालखी मिळून पंढरपूरला जायला लागले. आणि मग मधल्या काळात काय झालं, मग म्हणजे बाकीच्याही संतांच्या पालख्या निघायला लागल्या हळूहळू. एवढे आपल्याला टप्पे सांगता येतात आत्तापर्यंतचे. पंढरीच्या वारीची आत्तापर्यंतची वाटचाल डॉक्टर सदानंद मोरे यांच्याकडून या विशेष पॉडकास्टच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलीच आहे. पण वारीचा परीघ यापेक्षा फार मोठा आहे याचा अंदाज आपल्याला यात आला असेलच. दिंड्या, पालख्या, शिस्तबद्ध पद्धतीनं होणारं देखणं रिंगण याबद्दलही आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि म्हणूनच ही वाट आपण दुसऱ्या भागात चोखाळणार आहोत. तेव्हा भेटूया या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार.